भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र शेतकऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शेती करता यावी यासाठी छत्रपती युवा प्रतिष्ठान आणि अमृतवाणी शेती व शिक्षण संस्थेच्या वतीने नाशिक पुणे महामार्गालगत असलेल्या अमृतवाणी कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर कळस कृषी व डेअरी प्रदर्शन 2026चं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. तब्बल 40 एकर परिसरात हे कृषी प्रदर्शन सुरू असून शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेलं आहे. आज प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी हजारो शेतकरी महिलांनी या कृषी प्रदर्शनास भेट दिली. या कृषी प्रदर्शनात गहू, मका, कांदे या पिकांचे प्रात्यक्षिक उभारण्यात आले आहे. तसेच 400 पेक्षा जास्त कृषी कंपन्यांनी आपले स्टॉल उभारले आहेत. या प्रत्येक कंपनीच्या स्टॉलवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. तर अमृतवाणी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे प्रोजेक्ट देखील साकारले आहेत. याचबरोबर खाद्यपदार्थ, महिला बचत गटाच्या महिला उद्योजकांनी देखील स्टॉल उभारले आहेत. मागील 3 दिवसांपासून या प्रदर्शनास तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भेट दिली असून आणखी 2 दिवस हे कृषी प्रदर्शन सुरू राहणार असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे. नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर.